आणला आम्ही ना दे शेतीचा 2.5 लाखाला बैल आणले. 2.5 लाखाला फर्स्ट क्लास बैल. अजय पाहिले ना तो मोबाईलवर फर्स्ट क्लास बैल आणले 2.5 लाखाला. आमचा गडी काय खाऊ घालतो त्याला मका, पण कोणती बांधून. कुठं मका? गव्हाणी. मकात सोडी तू का गडी? नाही. घासात सोडी तू का? नाही. कणसाच्या ज्वारीत बाबा सोडी तू का? नाही. बांधून बांधून. किती लाखाचे बैल? 2.5 लाखाचे. आणि आमच्याच भावकीतल्या एका माणसानं महादेवाला गोरं सोडले. ते कोणाची मका हाणते? बिटे आलेलीच, कणस आलेलीच. मग 2.5 लाखाचे बैल नशिबवान का ते गोरं नशिबवान? मग अशी लय मोठी गोर आहेत ना सोडलेली नशिबवान. नसीबे नसीबे. एक माँ के 2 बच्चे, दुजा दुजा नाम, एक बसा एक ग्राम, एक बसा एक झोपडी. एका माईला 2 लेकरं होते. सारखे आहेत का? एक गाव सांभाळायची ताकद आहे त्याच्यात. आणि एकाला त्याच्या झोपड्यालाच लाकडं भेटत. कोणाची लेकरे? एकाच माईची. हा प्रारब्धवाद आहे. प्रारब्धानं एखादा मोठा झाला म्हणजे देवाला आवडतोय असं नाही. त्याची निष्ठा, त्याचं चारित्र्य, त्याची वैचारिक पातळी, त्याचं संप्रदायावरचं प्रेम, त्याची देवावरची निष्ठा ही देवाला आवडते. खपक्या पाकिट घे तू हॉटेलीत जाऊन वाढदिवस साजरा करतो. यम इतका हानीन तुला सुमळ्या, इतका हानीन की इंच भर जागा ठेवायची नाही तू लाल करायची. विडाला विडाला फार मागच्या लोकांनी गोड जपलं महाराज, खोड जपलंय. म्हणून आज त्या झाडाचे आंबे आम्हाला खायला भेटायले. पण आम्ही जर आंब्याचा नासाडी केली तर आंब्याला कायमच्या कैऱ्या येणं बंद होत्या. त्याच्यामुळे तो सावधानतेचा विचार. काळ गोड आलाय. बोललो आपण बैठकीत, परमार्थासाठी काळ गोड आलाय. आत्ताच्या परमार्थ करणाऱ्या लोकांसाठी काळ गोड आलाय. फक्त गोड काळाचा वापर जर गोड केला मग मात्र गोड होत असते. गरज आहे काळाची, खूप गरज आहे. चला, कोणालाही भक्त म्हणत नसते, कोणालाही भक्त म्हणत नसते. भक्ताची ती एक योग्यता असते. तुम्हाला एक सांगू का? 5-5 माळी घालणाऱ्याला भक्त होण्याची योग्यता आली नाही. पण एकच माळ घालून ढोल वाजिणारा लाख्या कोल्हाटी पंढरपुरातल्या मालकाच्या गळ्यात जाऊन बसला. कोल्हाट्याच्या कुळातलं होतं ते. कोल्हाट्याच्या कुळातलं होतं. कोल्हाट्याचं कुळ, लाख्या नावाचा कोल्हाटी. गळ्यात तुळशीची माळ होती. महाराज त्याला टाळ वाजवायला भेटला नाही, त्याला मृदंग ऐकायला भेटला नाही, त्याला कीर्तन ऐकायला भेटलं नाही. त्याने एकच काम केलं, ढोल वाजिला, पण देवापाशी वाजिला. पहिला मारुतीराय पुढे जे महादेवाचं मंदिर, पांडुरंगाचं मंदिर, जगदंबेचं मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे ढोल वाजवायचा, नंतर पोटासाठी वाजवायचा. महाराज त्याच्या संसाराची उन्नीता भागिण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं ढोल वाजिला. लाख्या कोल्हाट्याचा ढोल पेटी. नुसता ढोल नाही वाजिला महाराज, भक्तीला इतका वेडा झाला, इतका वेडा झाला. लाख्या कोल्हाट्याची मुलगी अनुचित प्रकारात मृत्यू पावली. आपण ढोल वाजिल्याच्या नंतर पैसे अपुरे पडतात म्हणून जगाच्या मालकीनीला लाखा कोल्हाट्याची पोरगी केली आणि तारावर कसरत करायला लागली. काय व्याप्ती असेल. 50-50 माळी घालणाऱ्यापेक्षा हजारो पटीनं कोल्हाट्याच्या कुळातला लाख्या प्रसिद्ध होता. का? त्याची भक्ती आवडी महाराज. विठाला विठाला म्हणून देवानं हाक मारावा. आपण देवाला हाक मारल्याच्या नंतर देवानं यावं याच्याकरता आपला दर्जा सुद्धा त्याला ऐकायचा लागेल. चला, तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला देव जरी आला नाही तर आपल्या अडचणी दूर जर झाल्या तरी समजायचं देवानं आपली हाक ऐकली. जिथं लोक मारतात का तिथं गाडी पंक्चर व्हावं, जिथं चोर हाणतात का सरपंच तिथं गाडी पंक्चर व्हावं. पण देवाला श्रद्धेनं म्हणा, देवा आता कसं रे की तात्काळ मागून ओळखीची गाडी यावा, आपल्या हाकेला धावला समजायचं. आपल्या हाकेला धावला. तो येडा आहे का? तो रिकामा आहे का? आपल्या एक बायको असून आपण रिकामी नाही. हा, गिरगाव करायला एकच आहे तरी म्हणून तुम्ही 2 तास फोन उघडीन, कोणी लावा बंदच.
मग त्याला 16,108 येतात. बरं आपल्यासारखे आहेत का? पाहती कवाडाकडून चलती भितडाकडे. लक्ष्मी नुसती बायको नाही, पाय धुवावयाच्या दैवा पाताल झाली. बरं विश्वासा कारभार सांभाळायचा आपल्याला, आपल्याच घराचा सांभाळायचा, तर आपल्याला वेळ नाही. आणि तो रिकामा आहे का तुमची काम ऐकायला? हा धरून चला, तुमची गाडी पंक्चर झाली का डोसक्यावर घेतो शोरूमला नेतो, असं कुठं असतं का? चोर मारतेत तिथं गाडी पंक्चर व्हावा, किंवा चोर मारतेत तिथं इंजिन फेल व्हावा, चोर मारतेत तिथं एखादा ब्रेक खराब व्हावा, आणि पाठीमागून ओळखीची यावा. यालाच म्हणायचं देवानं आपलं काम ऐकलं, देव आपल्या हाती करता धावला, यालाच म्हणायचं. हॉस्पिटलमध्ये मुलगी दाखल झाली, एकुलती एक मुलगी, लग्न झालं, हौसानं बापानं लग्न केलं, पहिलं बाळांतपणे गायनिक हॉस्पिटलमध्ये दाखल झाली, सोनोग्राफी झाली, सगळी झाली, अत्यंत गोड गायनिक. त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या त्या माऊलीनं, त्या डॉक्टरीनबाईनं सांगितलं, सिजर करते, पण बाळाची पण शक्यता फार कमी आहे वाचण्याची, आणि आईची पण शक्यता फार कमी आहे. तज्ञ उदाहरणार्थ डॉक्टर अंजली कशी असतात, सगळी सोनोग्राफी सगळी केली, ओळखीचा माणूस आहे, मी घरचा आहे, रोजचा आहे, प्रेमाचा आहे. सांगितलं महाराजजी माफ करा, आम्ही जरी डॉक्टर असेल तरी आमचा काही विलाज नाही, प्रयत्न करू, पण बाळ वाचेल याची 99% खात्री नाही, आई सुद्धा वाचेल याची सुद्धा खात्री. तुम्ही आणायला वेळ केलाय, बऱ्यापैकी परिस्थिती नाजूक झालेली, आम्ही प्रयत्न करतो. हात जोडले देवा, हे देवा, काय आमचं पाप त्या लेकराच्या अंगावर टाकतोस रे, एकुलती एक पोरगी रे, 2 जीवाचा निवाडा कर रे देवा. आणि 1% सुद्धा विश्वास नसताना आई बी वाचली आणि बाळही वाचलं, यालाच म्हणायचं देव हाकेला धावला, यालाच म्हणायचं देव हाकेला धावला. जीवनात अशा कितीतरी प्रसंग येत असतात माणसाच्या, कितीतरी, आणि त्या प्रसंगाला आपण केलेल्या सात्विकपणाची पोच पावती, निर्विघ्नपणे त्याच्यातून आपण बाजूला पडतो, याचंच नाव आहे देव हाकेला धावतोय, याचंच नाव देव हाकेला धावतोय. एक बाई वाढू लागली, माणसं जेवायला बसली, ती वाढू लागली, तिच्या हातात तुपाचं बकेट आहे, डाव्या हाताला बऱ्यापैकी माणसं आहेत, उजव्या हाताला बऱ्यापैकी माणसं आहेत, अशी 2च पंक्ती, आणि ती अशी मधातून वाढू लागली. सात्विक बाई, सदाचारी, पुण्यशीली, पावन आहे, माझ्या या भारत देशातली पवित्र स्त्री आहे ती, या देशाची संपत्ती आहात तुम्ही चुका करायच्या नाही माझ्या माईंनो, तुमच्या चपला सगळं पाया पडतो, तुम्ही नाही चुका करायच्या. कारण पुरुषानं केलेली चूक अर्थनाश करीत असते, पुरुषानं केलेली चूक अर्थनाश करीत असते, आणि स्त्रीने केलेली चूक संस्कृती नाश करीत असते. मग पैशाचा जर नाश झाला तर भरून निघत असतो, पैसे जर आपले संपले ना तर एखादं काम केल्यावर भरून निघतील, पण ज्या वेळेला संस्कृती मातीत जात असती का त्यावेळेला ती पुन्हा येत नसती. थेंबभर पाण्याने गेलेली हाऊदभर पाण्याने येत नसती. आणि संस्कृती शिकवायचं सूत्र माझ्या माईंनो तुमच्या हातात आहे. बाप फक्त पोराला 25% भेटू शकतोय, माईच्या ताब्यात पोरग 75% असतंय. आपलं बाळ आईच्या ताब्यात 75% असते, पोरगी असेल पोरग असेल, म्हणून त्याच्यावर संस्कार करण्याचं सूत्र तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही चुका करता कामा नये. तुम्ही चुकल्या की देश मातीत गेला समजायचं. विठाला 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 नुसतं मोबाईल नाही पाहायला पाहिजे. विठाला विठाला सात्विक स्त्री बाबा. गुडघ्या इतकं तुपाचं बकेट आहे, उजव्या हातात वगराळे तूप वाढू लागली. पण डाव्या हाताच्या पंक्तीत जी लोक होती का ती फार नालायक होती, फार बुजदिल होती, फार आरामखोर होती, फार पानछट होती. त्याच्यापैकी एक इतका नालायक होता, त्याचं नाव होतं इन्मक. नाव शोधा त्याचं, इन्मक होतं इन्मक. आणि त्या इन्मक नावाच्या पानछट व्यक्तीनं तिच्या चोळीची गाठ सुटलेली पाहिली. आणि त्यांनी गांधार देशाच्या एका हरामखोर व्यक्तीला खुणवलं. त्याचं नाव होतं शकुनी. बघा म्हणे चोळीची गाठ सुटली. ते तर शिमग्याचं हुरेवच होतं, पागल होतं, ते बिनाकली होतं, त्याचं मेमरी कार्ड खराब झालेलं होतं. अंधाधुंद नालायक होता तो. महाभारतातल्या 24 पैकी तो एक हलकट होता.
आणि भाषाला खुणवलं दुर्योधनाला. भाषे बुवा तुमच्या वहिनीची चोळीची गाठ सुटली आणि वाढायला लावा. दुर्योधनाला आवडत नव्हतं, वेगाच सांगतो, आवडत नव्हतं, पण नाईलाज झाला. मामा शिकित होता, बऱ्यापैकी पक्षातले लोक शिकत होते, पण नाईलाजानं दुर्योधन हा मनानं भुकतच नव्हता. दुर्योधन हे लावून दिलेलं कुत्र होतं. दुर्योधन हे लावून दिलेलं कुत्र होतं. आणि लावून दिलेले कुत्रे इतके भुकतेत, लावून देणारा निघून गेला की मग याला कोणी बी हानीत. म्हणून लावून देणाऱ्या माणसांचं ऐकून कुत्र्यांनी भुकलं नाही पाहिजे. ज्या वेळेला लावून देणारा निघून जातो का त्यावेळेला कुत्र्याची शेपूटच ठुत नाहीत, त्याला लांड करून सोडून देते, घेते उपसून त्याची शेपूट. म्हणून कुत्र्यांनी हिशोबात राहिलं पाहिजे, शिकणाऱ्यांचं ऐकून नाही भुकलं पाहिजे. फार चुकत असते. दुसरा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. मोठ्यांच्या सानिध्यात राहून गरीबाला गाचंड्या द्यायच्यात नाही. ज्या दिवशी मोठा झोपत असतो का त्या दिवशी मग याला गरीब नदीत नेऊन हानीत असते. सूत्र आहेत वागण्याची, सूत्र आहेत महाराज, आचारसंहिता आहे. म्हणून नाही अन्याय करायचा कोणा. शिकवलेलं कुत्र होतं, भूक मानल्याच्या नंतर भुकणारं कुत्र होतं दुर्योधन. याचं मात्र झालं बरं, पांचटाचं ऐकल्यामुळे दुर्योधनाचं मात्र झालं. त्याच्यापैकी एका चांगल्याच्या पोराचं मात्र झालं. कोण चांगला? द्रोणाचार्य. संग्रामे हरुजिंतीला अर्जुनावर कृपा कोणाची? द्रोणाचार्याची. आणि त्या अर्जुनावर कृपा करणारे द्रोणाचार्य स्वतःच पोट्ट नालायक लोकांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर मूर्ख वागू लागले. हे मूर्खाच्या सानिध्यात गेलेली माणसं मूर्ख होत असतात. संगत सज्जन की करले, संगतीचा फार फरक आहे. चांगल्याच्या सानिध्यात गेलं की गोड होत असतात. दुर्योधन बोलायला आला, वहिनी वाडा. बाई वाडीत दुःख वाटलं बाईला. आपल्या चोळीची 2 नंबरची गाठ सुटली. 1 नंबरची गाठ ज्या वेळेला सुटेल त्यावेळेला आपलं शरीर हे नालायक लोक पाहतील, याचं दुःख वाटलं. देवा काय रे परमेश्वरा, इतकं पवित्र शरीर आतापर्यंत लवून चोपून वागले रे, जीवनभर कोणाच्या पुढे पदर पडू दिला नाही रे, जीवनभर तिला इतकं वेगळं वागले नाही रे देवा. का देवा असं केलंस रे, का असं केलंस माझ्यासाठी? बाजूला इकडच्या उजव्या हाताच्या पंक्तीत 5 लोक होते, तसे 36 लोक होते. बाकीचे उठून गेले, हे 5 बसले. 5 पैकी एकही उठला नाही, पत्नीच्या हातातलं बकेट घेतलं नाही तुपात. काय झालं असेल? पांडवांना देव झाला. मी काय तिथं नसतो, मी असतो तर मी म्हणलो असतो हे तुम्हाला सोबत नाही. बायकोची चोळीची गाठ सुटली आणि तुम्ही उठत नाही. पण माझी काय कथा, इतका शान आहे का गिरगावचा बाळा आहे. डाव्या हाताच्या पंगतीमध्ये अधिकारी 2 लोक होते, भीष्माचार्य द्रोणाचार्य. हे पण म्हणले नाही धर्माला उठून बकेट घे. काय काय झालं असेल त्यांच्या पण मनावर परिणाम. याचं कारण सांगू, ते सुद्धा भाकरीचे कानकोंडे होते. तैसे होय मन. महाराज आहार विहार याच्यावर फार तादात्म्य सांगितलं. तेही कानकोंडे होते भाकरीचे. देवाला विनंती केली, देवा कार्य असं. देवावर प्रेम किती होतं द्रौपदीचं माहिती तुम्हाला. एकदा देवाचं बोट कापल्याचं निमित्त केलं, देवानं बोट कापल्याचं निमित्त केलं. द्रौपदीच्या दारात आले, सर्वांना कथाभाग ज्ञात आहे. सुभद्रेने चिंदी बांधली नाही. द्रौपदीच्या दारात उद्धव आणि प्रभू आले. पाहिलं उद्धवाकडं, उद्धव दादा
द्वारकेचे दादा आले, जी आले. उद्धव बाजूला सरकला की पाठीमागे देव होते. सदरा भरलेला आहे, रक्त वाहते बोटातून. द्रौपदीनं हात ताट खाली टेकलं. तुळशीची पूजा आटोपली होती. तुळशीला प्रणाम केला. मी जवळ आल्या आणि भगवंताचं बोट दाबून धरलं. दादा किती रक्त वाहतं रे. हो ग ताई, मी चिंधी आणते. पण देवानं द्रौपदीने विचार केला, आतून जाऊन चिंधी आणेपर्यंत रक्त किती जाईल, त्याच्यापेक्षा पदर फाडला, डोक्याचा पदर फाडला. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक शपक सुद्धा पुरावा. बर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभेना. श्रुतीने प्रश्न केला, देव किती आवडतो. उद्धवानी प्रश्न केला, ताई तुला पती श्रेष्ठ का नव देव श्रेष्ठ. माझ्या माईनं किती कीर्तन ऐकले आतापर्यंत. भागवत ऐकली, रामायण ऐकली, शिवपुराण ऐकली. रोज महादेवाला बेल वाहता, पांडुरंगाला मंजुळा वाहता, तुळशी पाणी घालतात. बाईला आपला नवरा श्रेष्ठ असावा का पांडुरंग श्रेष्ठ असावा. हा नाही, खाली विचारले गुरुजी. बाईला सर्वात मोठा आपला पती असावा. ज्या बाईला नवऱ्याची सेवा करा वाटत नाही, पांडुरंगाला मंजुळा वाहत असेल, ह्या बाईला चुड्यालीन म्हणायचं. ज्या बाईला नवऱ्याला वेळेला जेवायला देवा वाटत नाही, महादेवाला बेल वाहत असेल, हिला डंकीन म्हणायचं, शंकीन म्हणायचं, किंकीन म्हणायचं. काय करता सांगताल गिरगावकराला सरपंच पुढच्या वर्षी घेऊ नका. नका घेऊ, तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. काय गरज, काय गरज नाही. तुम्ही आजही म्हणले कीर्तन करू नको, निघून जा, निघला पट्ट्या. माझं कसं दाखवायचं पंढरपुरातल्या मालकान ठरले, तुमच्या हातात काय. हा तुम्हाला तुमच्या लेकरायला किती उंच न्यायचं हे तुमच्या हातात नाही. तर मला काय वरी नेणार आहे तुम्ही. विठाला विठाला काय ना तुम्हाला भूषण असेल पाकिट द्यायचं, आम्ही तुला पाकिट देतो. पण तुम्ही दिलेलं पाकिट मला पचवायचं का न पचू द्यायचं का, जातानाच जालन्याला अटॅक येऊन गिरगावकर मारायचा, हे कोणाच्या हातात आहे. पंढरपुरातल्या. आणि मग काय इतकं लगे त्याच्यात. कीर्तनकाराने स्पष्ट बोललं पाहिजे, चोंबाळ्या गप्पा आणायच्या नाही. कीर्तनकार चोंबाळ्या गप्पा हाणीत असेल तर त्यानं चोंबाळ्या गप्पा हाणून कमिलेले पैसे त्याचे पोरं इतके चोंबाळे होतील की तू झोपीत असताना तू अंगुठे घेतील आणि हाई तुही प्रॉपर्टी जिकडे तिकडे विकतील. म्हणून कीर्तनकारानं चोंबाळ्या गप्पा आणायच्या नाही. लोकाला आवडतील नाही, देवाला आवडतील असं स्पष्ट. विठाला श्रुतीनं प्रश्न केला. पूज्य श्री द्रौपदी आई साहेब, श्रुती फार हुशार असते. श्रुपती असं गावढळ बोलत नाही, एवढी पटवानी. हे द्रौपदी तुला देव आवडतो का नवरा आवडतो असं नाही. श्रुती आहे. पूज्य श्री द्रौपदी आई साहेब श्रुती आहे ती. पूज्य श्री पावन सात्विक सदाचारी द्रौपदी मातोश्री. द्रौपदीने विचारलं, जी आपल्याला देव आवडतो का पती. ती द्रौपदी होती. द्रौपदीने सांगितलं, मला देवापेक्षा हजारो पटीने माझे पती आवडतात. श्रुतीने सांगितलं, एक बोलू का. या वाक्यावर तुम्ही ठाम आहात. होय, मला हजारो पटीने देवापेक्षा माझे पती आवडतात. श्रुतीने विचारलं, पुन्हा एकदा विचारते, वाक्य रिवर्स याच नाही. द्रौपदीने सांगितलं, पुन्हा सांगते, लाखो पटीनं देवापेक्षा मला पती आवडतो. श्रुतीने सांगितलं, आई साहेब एक बोलू. जर तुम्हाला देवापेक्षा नवरा आवडतो तर मग कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पदराकून साडी फाडीत नसतात. तुम्ही का फाडी. मला श्रुती येते. श्रुती का तंबाखू खात होती का. श्रुती दुसऱ्या बाईनं झाड लावल्यावर पहाटच 4 वाजता उठून तिचे फुलं चोरून महादेवाला वाहत होती. ती श्रुती काही शेपुडीचा अवतार थोडीच होती. तिनं पाणी घातले आणि पहाटच फुलं वाढली, तोडीने टाकली महादेवाला. मग पूजा झाली. पूजा नाही झाली तो महादेवाच्या अंगावर गौऱ्या टाकल्यास. भगवान शिवशंकर येडे आहेत का चुट्टे फुलं स्वीकारायला. ती का अशी होती का श्रुती. दुसऱ्याच्या गाय पाळायची नाही, दुसऱ्याने शेण टाकल्यावर पहाटे 4लाच शेण चोरी 3 सडा टाकी. झाला मोह सडा. शेण लोकांचं चोरलं चुट्टे तो.
त्या नवऱ्याला तुला तर गाय पाळा वाटत ते बी 50 एकर जमीन येताना थैली घेऊन येतो उन्ही आणल्यावानी. महाराज दूध पिता का? म्हणलं याच्यातलं दूध पिल्यापेक्षा रोगर पेलेलं बरं. काय दूध पाहिजे तू? आम्ही का बोके येत काय दूध प्याला? चालू तू असं जमीन 50 एकर थैली घेऊन आला दुधाची. हो काय सांगू लागलो. श्रुती अशी असेल. श्रुती कोणाच्या सुनायला लावून देत नव्हती. बाप्पा शेजारीन बाहेर गेल्यावर दुसऱ्याच्या सुनाला लावून देणाऱ्या 5 जणी उठा तुम्ही. दिसाला टक 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 दिसाल तुम्ही मुकाट्यानं उठा. हे नाव घेणार म्हणजे घेणारच नाही. आता नाव घ्या. गिरगावच्या बाळ्याची शपथ तुम्ही 5 जणी उठा. घाम मेली एखादी हरकत नाही पण उठा. नगे काला हो दे उद्याचा. जाऊ दे घामपूचं नाव घेत नाही मी काय. फक्त दुसऱ्याच्या सुनाला लावून देऊ नका. तुम्हाला एकूण एकीची सुने विठाल शपथ आहे. विठाला लई सोपा परमार्थ लई सोपा परमार्थ. जीवनात आपण वागल्याच्या नंतर कोणाला दुःख होऊ नये. 1000 कीर्तन ऐकल्याचे पुण्य प्राप्त होते. आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचा संसार नाश होऊ नये. कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. आपण एखाद्याला शिकविल्याच्या नंतर तिनं सासूचा आदर करावा, सासऱ्याचा आदर करावा. 100 सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होते. 100 सप्ते केल्याचं पुण्य. एखादं पोरग जर बापाला सांभाळीत नसेल, माईला सांभाळीत नसेल, बाबा त्या पोराला जर शिकिलं, बाळा बाप रे माय रे, अरे तू लहान होता त्यावेळेला लय काम केलं रे, लोकांच्या बऱ्या शिकाणलं रे, वळ्या रचल्या रे, अरे वाटेल ते काम केले, हमाल्या केल्या रे, तुला 25 एकर जमीन कमिली रे, हा 60 लाख रुपये एकरची जमीन रे ती, तू यासाठी 25 एकर जमीन कमिली. बायको घेऊन बाजूला सरकला, मायबापाला विचारित नाहीत. तुमचं सांगून जर पोरानं मायबापाला सांभाळलं तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होतं. लई सोपा परमार्थ, लई सोपा. अडचणीत हात घालू नका, इचू निघते. हो इचू डसल्यावर काय होतं ते तुम्हाला माहितच असेल. ज्याला डसल्यावर विडाला विडाला. श्रुतीने प्रश्न केला, देवापेक्षा पती आवडत असेल तर पदराकडून नाटिका पाहिजे. महाराज द्रौपदी ती का तुमची आमची घरची स्त्री नाही. द्रौपदीने सांगितलं, श्रुती माते मी अजूनही सांगते, मला पंढरपुरातल्या मालकापेक्षा माझे पती आवडतात. श्रुतीनं सांगितलं, हे किती बरे ऐकू बाई तुमचं. तुम्ही सरळ म्हणतात देवापेक्षा पती आवडतो, आणि कपाळावर ज्या बाईच्या कुंकू तिने पदराकडून नाटी फाडीत नसतात त्या अर्थी तुम्ही देवाच्या हाताला चिंदी बांधली, म्हणून तुम्हाला पतीपेक्षा देव आवडतो. श्रुतीनं सांगितलं, द्रौपदीनं सांगितलं, श्रुती माते ऐक, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर मी पदराकडून नाटी फाडून देवाच्या बोटाला बांधायला नव्हती पाहिजे. वाक्य नीट ऐक, तरी मला माझे पतीच आवडतात. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? तू पदर फाडला ना. द्रौपदीनं सांगितलं, श्रुती माते ऐक बाई ऐक, म्या पदर त्याच्यासाठी फाडलाय, माझ्या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटाला चिंदी फाडण्यासाठी पदर फाडला. त्याला श्रुती माती इचकीत होती. आबा माती इचकीत होती, श्रुती माती इचकीत होती. काय वाक्य महाराज. 2 गोष्टी, आपल्या पतीवर बी निष्ठा आहे आणि पंढरीतल्या मालकावर बी निष्ठा आहे. आणि एवढी जिची निष्ठा आहे तिचं शरीर पाप्याने बघावं, मूर्खाने बघावं, नालायकाने बघावं, तिच्या प्रतिष्ठेची वरात रस्त्यावर यावी. हे कसं रे देवा, कसं देवा, कसं देवा. देवा नको रे देवा, नको देवा, ह्याच्यापेक्षा मरण दिलं असतं बरं रे देवा, मरण दिलेलं बरं. काय धावा केला महाराज विटेवरच्या मालकाचा. आणि 5-7 सेकंद राहिले चोळीची गाठ सुटायची. 5-7 सेकंद राहिले. हाकेश्वरी शेवडी सांगतोय 5-7 सेकंद चोळीची गाठ सुटायची राहिले. तेवढ्या अवकाशात आवाज दिला नाही, रडली सुद्धा नाही. जर द्रौपदी तूप वाढताना रडली असती तर हे नालायक लोक जेवले नसते. ते म्हणले असते, रडत रडत आम्हाला वाढायली काय, आम्ही नाही जेवणार. रडी सुद्धा नाही. रडी नाही त्या अर्थी तिला दुःख नव्हतं का. महाराज शहाणी माणसं त्यांना म्हणतात, दुःख पचवण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना शहाणी म्हणतात. दुःख न पचवता आत्महत्या करते त्यांना अज्ञानी म्हणतात. दुःख पचवण्याची क्षमता असली पाहिजे.
द्रौपदीनं रडली नाही, तिचं हृदय रडत होतं. आणि 2 ते 3 सेकंदात आता चोळीची गाठ सुटणार आहे. देवा देवा, जिचे पाय पाहिल्याच्या नंतर दुर्वास जेवतात रे, जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. इतके जिचे पाय पवित्र आहेत देवा, तिचं शरीर किती पवित्र असेल रे देवा. नको रे, जीवन गोड जगले रे, गोड जगले, गोड जगले, गोड जगले. एक वाक्य होतं महाराज. मी काल परवा एक पद्मावतीचा प्रसंग सांगितला होता कीर्तनात. त्या पद्मावतीवर एक असा प्रसंग आला, खिलजी नावाचा व्यक्ती तिच्या शरीराला लचके तोडण्यासाठी धावत आलता. तर तिने आपल्या पतीला सांगितलं होतं, मालक सर्प माथा मनी पतिव्रतेचे स्तन विध्वंशिल्या प्राण हाताने. मालकांचं वाक्य संत शिरोमणी नामदेव यांचं. सापाच्या डोक्यावरचा मणी मेल्याशिवाय साप घेऊ देत नाही, आणि पतिव्रतेचं शरीर जिवंतपणे हरामखोराला हात लावू देत नाही. तिला पतिव्रता म्हणतात, तिची देवावरी सत्ता. द्रौपदीनं सांगितलं, देवा का रे का? या शरीरामध्ये राम असताना, या शरीरामध्ये त्राण असताना, प्राण असताना या पवित्र शरीराची धिंडे उडावा, याच्यापेक्षा मला मरण दिलं असतं तर किती बरं झालं असतं. 1 सेकंद शिल्लक राहिलाय. तेवढ्या अवकाशात 1 नंबरची गाठ सुटणार. वरची 2 नंबरची सुटलेली होती. ती गाठ सुटल्याच्या नंतर पवित्र शरीर दिसणार होतं. आणि इतकी विकळ झाली, इतकी विकळ झाली, इतकी विकळ झाली की हृदयाला कळ लागली. आणि सूक्ष्म छिद्र, ओठ उचलले सुद्धा नाही, तिळ जाईल असं बारीकसं खिंड आहे. तेवढ्या खिंडीतून जगाच्या मालकानं रूप किती सूक्ष्म घेतला असेल. श्वासातून आत प्रवेश केला. 2 हात नालायकाला तूप वाढण्यासाठी होतेच. डाव्या हातात बकीट होतं, उजव्या हातात वगराळ होतं. पण विटेवरच्या मालकाने श्वासात प्रवेश केला. 2 हात तयार झाले आणि 2 हातानं चोळीची गाठ मारली आणि पतिव्रतेची आबरू सांभाळली. यालाच मालक पहिल्या कडव्यात म्हणतात.
एकदा संत शिरोमणी नामदेवराय माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सोबत उत्तर भारतात यात्रेला गेले. खरं तर नामदेवरायची इच्छा नव्हती देव सोडून बाजूला जायची. पंढरपूर सोडून जावा असं नामदेवरायला वाटत नव्हतं. पण पंढरीतल्या हाकेसर शिवडी पुन्हा एक पुरावा सांगतोय. पण पंढरीतल्या मालकांनी नामदेवरायनं सांगितलं, नामदेवराय तुम्हाला नेण्यासाठी कोण आलंय, चला कोण म्हणतंय, जा ना. ज्ञानोबाराय चला म्हणतात, जा तुम्ही जा. आणि मग विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि नामदेवराय माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सोबत यात्रेकरता निघून गेले. देवाचं किती प्रेम असेल नामदेवराय माहितीये. ज्या वेळेला ज्ञानोबारायांच्या सोबत नामदेवराय जात होते त्यावेळेला एक वाक्य विटेवरच्या मालकाचं, आरुष साबडे नामा माझी वेडे. ज्ञानोबाराय माझा नामदेव साबडा आहे, आरुष आहे. माझ्या नामदेवरायला सांभाळा, बाप म्हणतो जगाचा. आणि ज्ञानोबाराय सोबत नामदेवराय यात्रेला गेले. उत्तर भारतात पोहोचल्याच्या नंतर एक यवनांचं राज्य होतं, एक प्रांतीय राजा होता. यवन म्हणजे मुस्लिम राज्य होतं. त्याचं मुसलमानाचा राजा आहे, पण त्याचा प्रधान हिंदूचा आहे. सांगता येईल त्या प्रधानाचं नाव काय होतं? किती सप्ते झाल्यावर तुम्ही सुधारणार नाही. सांगता येईल त्या प्रधानाचं नाव काय होतं? किती किती कीर्तन ऐकल्यावर, किती भागवत ऐकल्यावर, किती संत चरित्र ऐकल्यावर, जाऊ द्या किती महाराज मेले आहो, पहिली गोळी मला घाला. त्या प्रांतीय मुस्लिम राजाच्या प्रधानाचं नाव होतं सरपंच चारू कीर्ती. हा त्या प्रधानाचं नाव आहे चारू कीर्ती नावाचं प्रधान. मला काही भूषण सांगायचं नाही. आणि दाभाडे गुरुजी स्वतःची ताकद नसती बरं का. महाराज प्रसन्नपणेनं वाघ गुरुजी ज्या वेळेला आपल्याला श्रोते आशीर्वाद देत असतात का, त्यावेळेला आपण अभ्यास करत असतो. आपली ताकद नाही. तुम्हाला किती दाखवायची रात्रंदिवस वाचणारी माणसं, पण स्मरणात राहण्यासाठी निष्पाप श्रोत्यांचा आशीर्वाद लागत असतो. महाराज आपल्याला देणं आहे बरं, समाजाचं देणं आहे आपल्याला, देणं आहे. तुम्हाला एक सांगू, गडी कोणाला म्हणत असते? माझ्या लहानपणी मी ज्या वेळेला गावाकडे राहत होतो, असा हा हनुमान जयंती गुढीपाडवा झाला की खळेदळे सगळे आटपत होते. एवढी काय अशी वातावरण पाण्याची नव्हती जुन्या काळात, भुसार माल जास्त असायचा आणि शक्यतो लवकर गडी घरी यायची. मारुतीच्या पाराच्या पायऱ्यावर काही गडी काम करणारी माणसं बसायची, आनंदानं सांगायचे, मालकाला 150 पोतं यावर्षी ज्वारी झाली, आमच्या मालकाला 80 पोते गहू झाले, आमच्या मालकाला 60 क्विंटल कापूस झाला. गड्याला आनंद वाटायचा की त्या गड्याला असं वाटायचं मी निष्ठेनं काळ्या मातीत माझ्या रक्ताचा घाम टाकल्याच्या नंतर जो मालक माझ्या भाकरीची व्यवस्था करतो तो मालक मोठा झालाय. इतका आनंद गड्याला जितका वाटतोय तितका आनंद आपल्याला वाटायला पाहिजे. आपण सुद्धा यांची गडी येतो, आम्ही तुमची गडी. एखादा कीर्तनकार म्हणत असेल मी गडी नाहीत, मग सांग ना पाप्याच्या माईल कीर्तन देतील तुला पाकिट तिथं. चुके का माझं वाक्य? अबा आपण गडी आहे त्यांची, ही प्रजा आपली मायबाप आहे. हा गडी त्यानं जर नाही म्हणलं तर चालेल, त्यानं बुक्का सुद्धा स्वीकारू नये, त्यानं हार सुद्धा स्वीकारू नये. नारळन पाकिट तर लय लांबची गोष्ट आहे हो, मग आम्ही गडी नाही. म्हणून त्या गड्यांना जितका आनंद मालक श्रीमंत झाल्यावर होतोय तितकं नाना प्रकारचं पुराण शास्त्र वेद अभंगवाणी ज्ञानेश्वरी गाथा जास्तीत जास्त पाठ करून
कीर्तनकाराने जर लोकांच्या समोर मांडलं तर त्याला आनंद होतो. त्याला आनंद व्हावा, त्यानं वाचायला पाहिजे, वाचायला पाहिजे. आणि पुराण आपल्या संप्रदायाचा गाभा आहे. तुकोबारायचा आवडीचा प्रसंग, तुकोबारायचं मत त्याच्याशी आहे. संत चरित्र आपल्या संप्रदायाचं बिंब आहे, मर्म आहे. आपण जर ही जुनी संत सांगितली तर उद्या भविष्यात ही पिढी सुधरेल. यांना ज्ञानोबराय कळावं, यांना तुकोबाराय कळावं, यांना नामदेवराय कळावं, यांना नाथबाबा करावं, सावता बाबा करावं, शेणा महाराज कळावं, रविदास महाराज कळावं, चोखोबाराय कळावं, निवृत्तीदादा कळावा, गोरोबा काका कळावा. या लेकरांना आम्हाला जर नाही कळली ती यांना काय कळतील. त्या प्रधानाचं नाव आहे चारुकीर्ती नावाचा प्रधान. सात्विक आहे, सदाचारी, पुण्यशील आहे. महाराज तुम्हाला एक सांगू का, पूर्वीच्या काळात चांगली माणसं कोण्याही जातीची असू द्या त्यांना आपलंसं करीत होते. तुम्ही जे नाव सांगितलं नाही का प्रधानाचं, बिरबल, त्यांचा राजा सुद्धा मुसलमानच होता. अकबर हा मुसलमान जरी असेल तरी पण त्याला माहित होतं आपल्याला वरी जाण्यासाठी माणसं चांगलीच लागतील, म्हणून बिरबलाला जवळ घेतलं होतं. बिरबल ब्राह्मण होते, हिंदू होते, हिंदू होते. हाही प्रांतीय राजा मुस्लिम आहे, पण चारुकीर्ती नावाचा प्रधान ठेवला. महाराज त्याची कीर्ती इतकी गोड होती, याच्या कीर्तीमुळे राजाची कीर्ती चारू देशात पसरली, म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. ज्ञानोबराय आणि नामदेवराय बघितल्याबरोबर जय जय रामकृष्ण हरी, हाकेसर शिवडी सांगतोय, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. मोठ्या श्रद्धेनं भगवंताचं. ज्ञानोबरायची श्रद्धा मोजायला आपल्याकडे तराजू आहे, नामदेवरायची श्रद्धा मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. गिरगावच्या बाळ्यानं काय तुंतून वाजवायचं, काय पीठला हटायची, आपली लायकी तरी काय, काय ते चिंतन असेल, काय ते नामस्मरण असेल, दिशा तुमतुमून गेलत्या. चारुकीर्ती नावाच्या प्रधानाच्या कानावर वार्ता मिळाली, महाराष्ट्रातून दोन संत, दोन वारकरी, ज्ञानोबराय, नामदेवराय उत्तर भारतात आले. आणि तो रथावर बसला आणि राजाला सांगितलं, सरकार चलो आप ज्ञानदेव नामदेव नाम के दोन महाराष्ट्र की संते बोले, चलो दर्शन करेंगे. तर राजाला माहित होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान आपल्याला जे जे सांगेल ते हिताचंच सांगेल. खरं तर तो मुस्लिम होता, पण त्यालाही माहित होतं चारुकीर्ती हिंदू आहे, पण आपल्याला चुकीचं सांगणारच नाही. असे रयतेच्या राजाला सुद्धा माणसं भेटली होती बरं. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा खरं बोलणारी माणसं दुसऱ्या जातीतली भेटली होती. वाक्य नीट लक्षात ठेवा. चांगली माणसं प्रत्येक जातीत आहेत आणि हरामखोर माणसं बी प्रत्येक जातीत आहेत. म्हणून एखाद्या जातीला नाव ठेवण्याची आपली लायकी सुद्धा नाही, आपली पात्रता सुद्धा नाही, आपली योग्यता सुद्धा नाही. कोणालाच नाव ठेवायची पात्रता नाही, कोणालाच कोणालाच कोणालाच. तरुणांना तुम्हाला एक सांगू, माहित असावं तुम्हाला, टोलनाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी आहे, पण त्यांच्यातल्या एका तृतीयपंथीचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. सकाळच्या काकड्यात आहे, सकाळच्या काकड्यात. आपण किती भजन केलं आपलं काकड्यात नाव येईल आबा. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजन या बेदुहारीचे पायी. म्हणजे तृतीय पंथ्यांच्या कुळात सुद्धा एक एवढा सात्विक वारकरी जन्माला आला की भारतातल्या प्रत्येक वारकऱ्याने सकाळचा काकडा केल्यावर त्याचं नाव घ्यावं. नाव ठेवायची पात्रता नाही, योग्यता नाही. तुम्हाला एक सांगू का, दुसऱ्याचे धुणे धुणाऱ्याला बायकोच्या साड्या धुवायची वेळ येत असते, इतकं मात्र लक्षात ठेवा. घरचा निर्माण दुसऱ्याचे कपडे धुवायला नाही, गरज नाही, गरज नाही. आपल्याला काय इचकायचं ते पुराणीच का, आपल्याला काय इचकायचं ते शास्त्र इचका, आपल्याला काय इचकायचं ते वेद पहा, आपल्याला काय इचकायचं गाथा ज्ञानेश्वरी पाहत राहा. कशाला बघिरायची उकांडे उकरायची. प्रत्येक जातीत सात्विक माणसं. चारुकीर्ती हुशार होता, राजाला रथात बसलो आणि आणलं तिथं. देखो बोले ज्ञानदेव नामदेव. राजा राजाच होता. काही काही माणसं अशी होती महाराज, परीक्षा घेतल्याशिवाय कोणाला मानित नव्हते. परीक्षा घेतल्याशिवाय आपल्या बाया जर आता माठ घ्यायला गेल्या कुंभार दादाची, तर माठ घ्यायला आता उन्हाळ्यात थंड पाण्याची गरज असते, फ्रीज मधल्या पाण्यानं घसे बसते, आमकं बसते, तमकं बसते, बाबा बेजार करते ते पाणी. मग माठातलं पाणी सात्विक आहे. तर आपल्या बायका कुंभार दादाची तर ज्यावेळेला माठ घेतात त्याला जे द्याला ते घेत नाही, खडसून घेतात. टंग 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 वाजला पाहिजे. भनभन वाजलेलं काय, घरी नेणं पाणी टाकणं. हो,
नाही तर नाही फुटला तरी वरून टाकलेलं पाणी 10 मिनिटात गळून जाणं असं घेत नाही. मग मातीचं गाडगं घेत असताना जर खडसून घेत असाल, बैल घेताना कसा घेत होते? पाय फिरून टाकणार, साळी कुठल्यावानी अवताल धरायचा ना असा पाऊल फिरून टाकितो की कापसाच्या मुंडक्यावच. असा बैल घेता का तुम्ही? नाही. मसर घेताना कडब्याचा काळ का दुधाचा काळ? दोन्हीचा काळ. कडबा बी खावा दूधही भरपूर द्यावा अशी मसर घेतो. गाय पण कशी घेतो आपण? धेनू क्षीरविना, बिना दुधाची गाय घेतो का आपण? नाही. मग प्रत्येक गोष्टी आपण पारखून घेतो, पारखून घेतो. मग तो राजा केवढा होता का? त्यानं सुद्धा संत पारखले, आणि संत पारखलेच पाहिजे. पाणी पिण्यात छान केन गुरु करणं पचान के. पाणी गाळून पेत जा, नाही तर बिमार पडतात. जरी बिमार पडतात त्याच्यावर औषध आहे, पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जाते. महाराज सरपंच चुकीचा स्वीकारायचा नाही. तुम्हाला एक सांगू का? पवित्र डोकं हरामखोराच्या पायावर वाकवायचंच नाही. पवित्र डोकं नालायकाच्या बुजदिल वैचारिक पातळी संपलेल्याच्या पायावर ठेवलं की त्याचं पाप आपल्या डोक्यात येत असताना आपला संसार मातीत जात असतो. त्याची सेन्स येत असतात. सेन्स इंग्रजी भाषेत त्याला सेन्स म्हणतात. मलाही फिरू फिरू आली, शिकलो कमी पण फिरू फिरू काय आता. हो, काल परवाच्या म्हाताऱ्या बँकेत गेल्या अंकारा सहित लावाशाही, आणि काय चाललं तर लय बिजी. अरे बाबा काय झालं महाराज? लय टेन्शन आलं. 23% इंग्रजी बोलायला. मी तर रोज 2 गावचं खातो, मला काऊन नाही याची? विठाला विठाला. परीक्षा काय पाहिली? त्या राजानं गाय कापली. यवन राजा होता, मुस्लिम समाजाचा राजा होता. त्रैल दिशी तलवार हाणल्याबरोबर डोकं इकडे शिरी इकडे. अब नामदेव है जी, ए गौ माता जिंदी कर दो बोले. निघून गेला राजा. राजा रथात बसल्याबरोबर मागे फिरून, महाराज कवा जिवंत करताल? टाइम दिला नामदेव राय. चलो बोले चारुकीर्ती, चलो आप चलो. चले महाराज. चारुकीर्तीच्या डोळ्यातून पाणी आलं. राजानं लय कठोर परीक्षा पाहिली. रथातून चारुकीर्ती खाली उतरले आणि नामदेवरायला प्रणाम केला. चारुकीर्ती प्रधान रडू लागला. नामदेवरायने त्याचे डोळे पुसले. प्रधान जी आप क्यों रो रहे? नामदेवरायला हिंदी येत होती. आप क्यों रो रहे? बोले क्यों रो रहे, क्यों रो रहे? चारुकीर्तीने सांगितलं, महाराज प्रसंग कठीण आहे. गाय कापलेली, गाय जिवंत करायची. नामदेवरायने सांगितलं, काय काळजी करू नका, जा तुम्ही. ठरलेल्या टायमाला गाय जिवंत होईल, राजाला घेऊन या. महाराज रात्र रात्र जागून काढी. तितक्या वेळात नुसता भवताल चारुकीर्ती फिरत होता. गाय कधी जिवंत होती, गाय कधी जिवंत होती. ठरलेल्या टायमाला नामदेवराय जवळ आले. गायीच्या शरीराच्या जवळ ते डोकं ठेवलं आणि डोळे झाकले. विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा काय तुला सोडून येऊ शकत नव्हतो रे. मला काही गरज नव्हती बाहेर प्रांत फिरायची. एवढा मोठा तू मला असताना मला बाहेर फिरवायला लावलंस. पूज्यश्री ज्ञानोबरायांसोबत मी आलोय देवा. आणि देवा काय आहे या राजाच्या मनात काय आलं संप्रदायाविषयी? काय राजानं स्वतः गाय मारावी आणि मला जिवंत करायला हवे? देवा बघ रे, बघ 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 बघ. महाराज काय जगाच्या मालकाला करता येत नाही. ते डोकं आपण मग त्या गायीच्या त्या शरीराच्या जवळ गेलं आणि गाय उठून बसली. महाराज त्यावेळेला त्या प्रांतीय राजानं, मुसलमान राजानं आचार्य, शास्त्री, पंडित, आनंद आश्रमावरचे कबीर यांच्यापर्यंत चर्चा केली आणि हे सगळी लोक जनाबाईचा अधिकार पाहण्यासाठी पंढरपूरला आले. त्या मुसलमानाचं योगदान आहे तिथं. हो, त्याचं योगदान आहे. पण ताकद कशाची आहे? या संप्रदायातला महात्मा बी तितक्या टोकाचा होता. गाय जिवंत करून दिली. देवा इतकं करावं लागतंय तुम्हाला. हाक मारल्याबरोबर जगाचा मालक प्रपंचात जाऊन तिथे गाय जिवंत करून दिली म्हणून मालक पहिल्या कडव्यात.
देवाच्या वाळूचंच कीर्तन आहे 25 तारखेला उज्जैनपुरीला. चला, हाक मारल्याच्या नंतर येतोय. किती प्रसंग दाखवायचे तुम्हाला, किती. एकदा तुकोबाराय मिरची ऐकायला गेले, मिरची ऐकायला गेले. अनुभव आली अंगा ते या जगा चाखोनी सांगे. महाराज अगोदर चाखलंय, त्याची गोडी घेतली आणि मग लोकांना सांगितली. आधी अनुभव घेतलाय, हे खरंय, मग लोकांना सांगितलं. राक्षसाच्या कुळात जन्मालेला प्रल्हाद त्याच्याकरता हाक मारल्याबरोबर प्रल्हादाकरता धावले. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नर हरी उचलो न घेत कडेवरी भक्ती सुखी नाला. कोण गजेंद्र? पशुच्या कुळातला गजेंद्र हत्ती, त्याच्याकरता प्रभू धावले. हाके सर शिवडी. कोण शबरी? लावर चित्र शशी धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी, तिच्याकरता धावला. कोण जटायू? किडे खाणारा, कीटक भक्षण करणारा, पण उच्च कुळातला होता जटायू. अरुणाचा पुत्र, कश्यपाचा नातू. त्या जटायू करता स्वतःच्या पत्नीचं दुःख विसरला आणि जगाचा मालक धावला. हा केसर शिवडी कितीतरी पुरावे. द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना कौरवे पांचाळी सभे माझी आली. वस्त्रहरणे वस्त्र कैसे पांडुरंगे येई पांडुरंगे जीवाचे वस्त्रहरण करत असताना शरीर झाकण्यासाठी हाक मारली. माणसाच्या रूपात नाही आला. वस्त्रहरणे वस्त्र कैसे वस्त्राच्या रूपात आला. महाराज जेवायला आमंत्रण सांगितलं सगळ्याला, देवाचं हुकलं. देव जेवायला जर नाही आले तर आपलं काय, आपला एवढा कार्यक्रम कसा. म्हणून गदावरी फेकली. महाराज धावत आला आणि गदा झेलली. हाके सर शिवडी घालून या स्तंभ फोडी. मालकाचा प्राण एका बाईच्या यमान्याला. यमान्या मालकावर तर निष्ठा होतीच, पण देवावर पण तितकीच निष्ठा. मालक प्राण घेऊन जात होते. बाबा तेवढ्या अवकाशात दक्षिणेच्या मालकाला हातातल्या बांगड्या दाखवल्या. आरती यम राजा बंधू सहेश नजा सोडवे माझा देवा कुमकुमतान वो संगा मागते. आरती यम राजा बंधू सहेश नदीजा सोडवे माझा. श्रद्धेने जगाच्या मालकाला हाक मारली. महाराज विश्वाच्या मालकाच्या भक्तीचं टोक होतं. यम सुद्धा गहिवरला आणि बाईच्या मालकाला वापस करून दिला. केसर शिवडी. कोण ऐकत नाही, पण ताकद तितकी लागेल, योग तितका लागेल. शेवटचा पुरावा आहे का? वेळ तर संपला. 5 मिनिटं पुढे सरकतं. प्रेमाचं गाव, सगळीच गाव प्रेमाची. आम्हाला पाकिस्तानी कशाला नेते? तुकोबाराय मिरच्या ऐकायला गेले. वटा होता झाड दा गावाच्या मंदिराच्या बाजूला. वट्याखाली मिरच्याचे पोते सोडले. बैल बांधला. बैल पोते मिरच्याच्या बैलाच्या पाठीवर येते ना. तुकोबारायच्या गळ्यात अशी तुळशीची माळ गोपीचंद लावलेला ते तुकोबाराय होते. आणि जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. एक बाई टाकायला सुरीचं राखुंड टाक उकंड्यात गेली. वापस जाता जाता मंदिरापासूनच रस्ता तीन पाहिलं मिरच्या. खळखळ मिरच्या वाळलेल्या होत्या. त्या का आता इकलेल्या, आताच्या मिरच्या इकत घेतल्यावर किलोभर घेतल्यावर 3 पाव किलो भर. म्हणजे घरी आल्यावर पाणी वाळत.
आताच्या मिरच्या घरी आल्याबरोबर त्याची चोपट वळता येते दोरी, म्हणजे इतक्या भिजलेल्या असतात ना त्या, दोरी वळता येते, पड वळता येते, अशा इतक्या भिजलेल्या. आता ती तुकोबराय होते, ती पाणी टाकून कशा लिखते. आम्ही सप्त्याला हरभऱ्याची डाळ आणली, काय माहितच नाही ना, डाळीत पाणी टाकते ते माहितच नाही ना हरभऱ्याच्या डाळीत. आणि ती डाळ आणल्या उद्या काला, आणि गिरणीत नेलं होते, म्हणले आणली का, म्हणलं आता हिला वाळवा लागते. आणि म्हणलं कंपनीत कवा तयार झाली, ती कवा बी होत्या म्हणली ती पाणी टाकी ती. मी दुकानदाराला म्हणलं, दुकानदार तुमचं पोरग नाही चांगलं निघणार राव. ते म्हणलं काय बोलत, म्हणलं तोंडाने बोलतो, काय बोलतो, तुमचं पोरग नाही चांगलं निघणार. काय झालं, काय करू, आमच्या सप्त्यात शिराच करावा लागला, म्हणलं गव्हाचा बुंदी करायची होती. मग काय झालं, तुमच्या दुकानावर डाळ निघली, वलीत निघली. कोण म्हणतंय, म्हणलं मी म्हणतो, माणूस म्हणतोय. ठीक आहे काय, दादाकडे धरल्यावर कटकन वाजत नाही गेली, चिंबू तुझ्या घरात झरा लागला म्हणलं पाण्याचा. हा निदान सप्त्याला तरी डाळ नीट देत जाईल. ते तू खबर आहे होते, असं पाणी टाकून थोडी इकित होते, तू खबर आहे, तू खबर आहे. त्या बहीण पाहिलं, म्हणले महाराज दुकानदार काय किलो मिरच्या, इतक्या पाहिजे, घ्या बाई मोजून, मोजून घ्या. आता बाई इतकी हुशार होती, गाई 14 घरी होत्या, पण कहत नवऱ्याला दूध नाही दिलं, ताकद देत होती. तर मिरच्या किती नेल्या असतील याचा विचार करा, काय बाई असेल बघा ना. हो 4 किलो मिरच्या, पैसे पाठवून देते. तू करायला वाटलं तर बाई माणूस, या गावातली बाई कशाला खोटी बोलून देईन पाठवून. वापस जाताना तिची मैत्रीण होती, माझ्या भोळ दुकानदार. तू बरं भोळे येतोय, यमाच्या थुत्रीत आणणारा माणूस भोळा असतो, मोक्षाच्या थुत्रीत आणले. मोक्ष सुखा अनुराग जगा काळ खाय, माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम तो गया. माणसं वरच्या अंगावर जाते. ती म्हणली माझ्या भोळा मिरच्यावाला आलाय, मी 4 किलो आणल्यात आणि पैसे पाठवून देते म्हणली. ही तर तिच्यापेक्षा 72 होती. ही लगेच गेली, तिच्या आज घरचं पोतडं घेतलं, 4 किलो मिरची आणलं, पैसे पाठवून देते. तिच्या पलीकडे तिची मैत्रीण अजून 72. वा वा वा, तिथे इतकी 72 होती. आचार्याला, ते आचार्याला काही गोडधोड खावा वाटत नाही, म्हणून आचार्याला पिठलं चपाती नेऊन देत होती. आणि काल्याच्या दिवशी 2 टोपले नुकती त्याच्या घरी आणून ठेवत होती. अशी 72 बाई. 2 महिने नुकती वाळू वाळू खात होती. हो आचार्याला भाकरन पिठलं द्यायची. आणि ती आल्याबरोबर 4 किलो मिरच्या घेतल्या. बाई पैसे मालकासोबत, मालकाकडे पाठवून देते. आणि कपाळाला बुका होता. पैसे म्हणलं मालकाकडे पाठवून देते, कपाळाला बुका. आता माझ्यासारखा दुकानदार असता तर किलोच फेकून आणला असता. कपाळाला बुका, मालकाला कोणी पाठवून देते. पण ते तुको बराय होते ना, तुको बराय होते, काही नाही. सगळ्या मिरच्या ऐकल्या. महाराज बैलाला चाऱ्यापुरते पैसे नाहीत. देवाला हाक मारली, देवा जाऊ दे रे माझा संसार, जाऊ दे. आता तुझा कळे ते करी, आता तुझा जवळ अथवा दुरी टाक या संसारात, नाही तर नको. पेटून द्यायचं तर दे, चांगलं ठेवायचं ठेव. आता तुझं कळेल ते करी, काय ना ठेव. अख्खं जीवन देवाच्या अंगावर फेकून दिलंय, आता तुला जे करायचं ते कर. संसाराचं बैलाने काय पाप केले, काय पाप केले देवा बैलाने. एवढ्या मोठ्या मिरच्या ऐकून गेला, एका चाऱ्याच्या पेंडीपुरते पैसे येत नाहीत. देवा बघ रे, हाक मारला. काय कृपेचा सागर आहे महाराज. जिने पहिल्या 4 किलो मिरच्या नेल्या का, ती दुसऱ्या दिवशी सकाळी सारवण करीत होती. आणि धोंड्याचा महिना होता, धोंड्याचा महिना. काय देव मला सरपंच, काय तिचे कपडे, काय आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, काय ते पटका, ते आधीच सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि त्याचे कपडे कसे असतील, कधी तंबाखूचे डाग,
त्या बिड्यानं ती चाळणी झालेली कहा बिड्यावडीतून त्या अंगावर पडते सगळं ते धोत्राची चाळणी जसं माशा धरायला जाळं नेवा याचं धोतर असं असेल का ते देव काय दिसत असेल ते देव अजी काठी बाई सारिता बहीण माग पाहिलं तिला वाटलं बाई सुनाचा बापच आहे का नाही धंद्याच्या महिन्यात न्याला आले का नाही लगेच पदर किदर सावरणं लय नाटक या नाही बाई गडबड आहे गडबड म्हणल्यावर लक्षात आलं हे आपलं पाहुणं नाही लय हुशार ते का वायर तुटलेलं का काय बाप्पा लगे फ्यूज टाकलेलंच वातावरण बर काय काम आहे काही नाही काल आमच्या धण्याकडनं तुम्ही 4 किलो मिरची आणल्यात धनी कोण धनी तुकशेटी जगाचा मालक काय म्हणतो तुक भरायला तुकशेटी जगाचा पाप विठ्ठल भाऊ तुकशेटी बनायचं तुक भरायला तुकशेटी आमच्या तुकशेटीकडनं तुम्ही मिरची आणल्यात ती बाई म्हणली माय मालक मळक्या कपड्यातून गडी इतकं सजलेलं भगवान म्हणले बाई आता असंच झालंय मालकच गड्याकडून दीडीन पैसे घ्यायले असं काळच बदलला म्हणले बाई तसंच झालंय मालकच गड्याकडून दीडीन पैसे घ्यायले काय पण बाई तुम्हाला काय करायचं आमचे मालक मळक्या कपड्याचे असू द्या तुम्हाला काय ॲलर्जी आहे का गड्याचे पैसे गड्याचे कपडे असू द्या मी गरीब माणूस पण कपडे चांगले असू द्या आमचं बरं झालंय ती म्हणली बाई मला नाही भरोसा तुम्ही तुमच्या मालकाला पैसे देता नको देऊ बाई माई तू नेऊन दे बाई इतकी शहाणी ती म्हणली बाई मी नाही मिरची आणल्या मी मिरची आणल्यात नाही आता त्याला काय कळत नाही हो सरपंच एकच नातू खेळ लागला भगवान म्हणले बाई तो मिरच्या नाही आणल्या तिला बी आपले दिवस सगळे संपल्यावर तिने पिराला बोकड्या कापल्यावर मग तिला नातू झालता आपले दिवसच संपले हो मग तिने पिराला बोकड्या कापला मग नातू झालता भगवान म्हणले बाई पैसे देऊ नको पण याची शपथ येतो मिरच्या आणल्या ना काय ती म्हणली मेल्या धरतो हे पैसे नातवाची शपथ घालतो माय पुढचीच्या दारात जायच्या आधी तर ही पलीकडच्या दरुजन गेली म्हणली बाई हे बा चतुरे इथली सोडू ना या बा वछे या बा दोरके या बा मंजुळे या बा अंतिके या बा सावित्रे या बा कुंती त्याच्या बोलत होते ना ते या बा मुकाड्या पैसे द्या माहिती लेकराच्या शब्द घाली तो पटापट पैसे दिले एक बाई इतकी रगील होती पैसे देईन 2-4 शेपुड्या होत्या